आपण बघतोय मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात, पण शेतकरी जेव्हा संकटात सापडतो तेव्हा शेतकऱ्याला ठोस भरपाई मिळत नाही। शेतकऱ्यांचा वाली कोण हो? आपण बघतो यावर्षीच नाही, प्रत्येक वर्षी शेतकरी संकटात असतो, प्रत्येक वर्षी शेतकरी कर्जबाजारी असतो, पण शेतकऱ्याकडे कोणी बघत नाही। शेतकरी खरं हाच अन्नदाता आहे, पण या शेतकऱ्याला समाजातून योग्य मान मिळत नाही, त्याच्या स्वतःच्या मालाचा हमी भाव ठरवता येत नाही। नमस्कार, आपण आहोत सध्या जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील माहेर भायगाव येथे। शेतकरी महादेव वाघ यांच्याशी चर्चा करणार आहोत। सप्टेंबर महिन्याच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीनची अक्षरशः माती झाली आणि दिवाळीनंतर झालेल्या या पावसामुळे कापसाच्याही वाती झाल्यात। शेतकऱ्यांनी जगावं कसं? 1 एकरला कापसाच्या पिकाला उत्पादन घेण्यासाठी खर्च येतो 25,000 रुपये। काल 26 ऑक्टोबरला जो पाऊस झाला तर त्या पावसाने अक्षरशः सोयाबीन नंतर कापसाचीही वाती केल्यात। सांगा शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आता हे शेतकरी आहेत, त्यांनी 1 एकर कापूसची लागवड केली होती, आता त्यांचं असं म्हणणं आहे 4-5 क्विंटल सुद्धा कापसाचा उतारा येणार नाही, म्हणजे 5 क्विंटलचा कापसाचा सुद्धा उतारा येणार नाही। तर ह्या कापसाच्या वाती आपण बघू शकता, हे पहा, अशा कापसाचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हवालदिल झालेला आहे। माझं नाव महादेव क्रमार। आम्ही 1 एकर कापूस लागवड केली होती, त्यामध्ये आमचा खर्च झाला ते 25,000 ते 30,000 रुपयापर्यंत। त्यामध्ये आम्हाला 5 क्विंटलही शक्यता नाही कापूस होण्याची, कारण की सगळा कापूस पाण्याने सगळा भिजला आणि त्यातले बोंड सगळे काळे पडलेले आणि त्यामध्ये कापूस म्हणजे नेमका किती होईना आम्हाला याची शक्यताच नाही राहिली आता। आणि आम्हाला शासनाची तात्काळ गरज आहे मदतीची। हे माहेर भायगाव तालुका अंबड या रात्रीच्या पावसानं हे असं कापूस नुकसान झालं, खूप त्याच्यात सरकी उगायची शक्यता तयार झाली, हे बोंड हे फुगले सारे त्याच्यातली सरकी आणि सोयाबीनचं नुकसान झालं। असं हे काही मिळ नाही यावर्षी कापसाचं, आणि हेच कापूस म्हणजे मेन वजनदार कापूस होता खालचा बुडातला। आता याच्यानंतर काही नाही या सरकीला। आता हे पहा इथपर्यंत हे फुटून गेलेलं आहे, हे 2-4 कायरे राहिले त्याला, आता काय येणार ह्याच्यात? असं खूप मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं। आता मागच्या वेळेस सोयाबीनचं पण नुकसान झालं, सोयाबीनला एकरी 10-20 रुपये खर्च आलता, याला 20,000 रुपये खर्च येईल। काय शेतकऱ्याला राहूनच काय राहिलं याच्यामध्ये? नुसतं आपलं काय नुसतं करायचं म्हणून करायचं, एक नोकरदाराचं महिन्याचं पेमेंट वसूल होत नाही आम्हाला 12 महिन्यामध्ये। हे रात्री पाऊस झाला माहेर भायगाव इथे, खूप पाणी झाला तर कापसाच्या वाती होऊन गेल्या, साऱ्या कापसाचं नुकसान झालं, सोयाबीनचं पण नुकसान झालं। आता त्याच्यानंतर या पावसानं कापसाचं नुकसान केलं, आता काय त्याच्यात सारं शेतकऱ्यांना कशी दिवाळी करा काय काही। आणि मेन म्हणजे ह्योच कापूस वजनाचा कापूस होता, आता याच्यानंतर वरले तर त्याच्यात काय वजन येत नाही, ते कापूस काही नाही। या कापूस म्हणजे मेन कापूस होता, वजनदार कापूस होता। आज उद्या परवा जर पाऊस आला तर याच्यातून सरकी उगन आला ते मग पाहायचंच काम नाही शेतकऱ्याला असं। आणि मागच्या महिन्यात सोयाबीन मध्ये मी खूप सोयाबीन काय पडून गेलं, सोयाबीन बी गळून गेलं, पाण्यानं त्यांना फुटलं, आता सोंगणं नाही झालं टायमिंग। आपण बघतोय मोठमोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात, पण शेतकरी जेव्हा संकटात सापडतो तेव्हा शेतकऱ्याला ठोस भरपाई मिळत नाही। शेतकऱ्यांचा वाली कोण हो? आपण बघतो यावर्षीच नाही, प्रत्येक वर्षी शेतकरी संकटात असतो, प्रत्येक वर्षी शेतकरी कर्जबाजारी असतो, पण शेतकऱ्याकडे कोणी बघत नाही। शेतकरी खरं हाच अन्नदाता आहे, पण या शेतकऱ्याला समाजातून योग्य मान मिळत नाही, त्याचं उत्पादन जरी झालं तरी त्या उत्पादनाला हमी भाव सुद्धा मिळत नाही। एकमेव शेतकरी असा आहे की त्याच्या स्वतःच्या मालाचा हमी भाव ठरवता येत नाही। जेव्हा शेतकऱ्याला स्वतःच्या हमी भाव ठरवता येईल त्यावेळेसच खरा विकसित भारत होईल, यात शंका नाही। नमस्कार।